बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील लवासा प्रकल्पातल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी आता दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबतचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे। लवासा कथित गैरव्यवहार प्रकरणी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे। तर ही याचिका फेटाळली जाऊ शकते असं सुद्धा न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। अधिवक्ता नानासाहेब वसंतराव जाधव यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती। यामध्ये बेकायदेशीरपणे परवानग्या देणं, सार्वजनिक संसाधनांचा गैरवापर करणं, मुद्रांक शुल्कामध्ये सूट आणि जमीन वाटपातून मोठ्या प्रमाणामध्ये महसूल तोटा झाल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान या याचिकेतल्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि आरोप काय आहेत हे आपण पाहतोय। लवासा प्रकल्पाला मिळालेल्या विशेष परवानग्या बेकायदेशीर होत्या। शरद पवार आणि कुटुंबियांना राजकीय दबाव वापरून परवानग्या मिळवल्या। सार्वजनिक संसाधनांचा गैरवापर, मुद्रांक शुल्कामध्ये सवलती देऊन महसुलाचं नुकसान। पुणे पोलिसांकडे 2017 मध्ये तक्रार करून सुद्धा कारवाई नाही। कारवाईच्या अभावामुळे सीबीआय चौकशी आवश्यक।